आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। वायुपुत्र हनुमानानं माझ्याकडे आपल्या यथार्थ गुणांचं वर्णन केलं आहे। आपण श्रेष्ठ मानव जातीचे आहात आणि मी वानर जातीचा आहे। तरी सुद्धा आपण जर माझ्याशी मैत्री करू इच्छिता तर माझे हात अशा प्रकारे हातात घ्या जसे पिता आपल्या पुत्राचे हात पकडून त्याला सांभाळतो। आजपासून आम्ही आपले झालो। आजपासून जे काही आमचं आहे ते आपलं होईल। सुख, वैभव, साम्राज्य जे आज आहे, जे उद्या असेल ते सर्व आमच्याप्रमाणे आमच्या मित्राचं पण असेल। मित्रा, मी तर भावनेच्या आवेगात आपला झालोय। आता मित्राच्या नात्यानं माझं पहिलं कर्तव्य आहे की आपली सुख नंतर वाटू, आधी आपलं दुःख वाटू। मी अग्निदेवासमोर आपल्याला वचन देतो की आपल्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या वालीचा निश्चित वध करीन आणि आपल्याला आपलं गेलेलं राज्य आणि आपली पत्नी परत मिळवून देईन। रघुनाथ, हे आहेत महाराज सुग्रीव आणि महाराज हे आहेत रघुकुल तिलक श्री रामचंद्र आणि हे त्यांचे भाऊ श्री लक्ष्मण। मी सूर्यपुत्र सुग्रीव आपल्या चरणी नमस्कार करतो। मी दशरथ नंदन राम महाराज सुग्रीवांना प्रणाम करतो। आपण एका सिंहासन नसलेल्याला महाराज म्हणून संबोधित केलं, हे आपल्या हृदयाच्या मोठेपणाचं सूचक आहे। मनाचा मोठेपणा नाही, हे आमच्या मनाच्या अभिलाषेचं सूचक आहे। आम्ही आपल्याला नेहमीच महाराजांच्या रूपात पाहू। आम्ही आपल्या सद्भावनेच्या वक्तव्यानं कृतार्थ झालो। आता गुहेत चला, आमच्या निवासाला पावन करा। चलावं, आत या। आत या प्रभू। यावं, विराजमान व्हावं। नाही महाराज, हे स्थान तर आपलं आहे। आपण आमचे विशेष अतिथी आहात। तरीही राजाचं स्थान राजाचंच असतं। बसावं। धन्यवाद प्रभू, तरी प्रथम आपण बसावं। हे राघव, हे माझे मंत्री दीक्षराज जांबुवंत, नल आणि नील, हनुमानासहित हे सगळे लोक बुद्धिमान, वीर व स्वामी भक्त आहेत। हे माझे हितचिंतक, मित्र व मार्गदर्शक पण आहेत। आपण खूप भाग्यवान आहात, कारण असे मंत्री आणि सहयोगी मिळणं जे राजाचे हितचिंतक आहेत, निस्वार्थी आहेत आणि ज्यांच्यामध्ये राजाला योग्य मार्ग दाखवायचं साहस आहे, खरंच दुर्लभ आहे। ज्याच्याकडे असे मंत्री असतील तो राजा जरी कधी दुर्भाग्यानं संकटात सापडलाच तरीही तो पुनर्विजयी होण्याची पूर्ण शक्यता असते। महाराज, हे रघुकुल नंदन, आपल्या अशा उदात्त बोलांनी आमचा सन्मान वाढलाय। आपल्या येण्यानं आम्हाला असा पूर्ण विश्वास वाटतो की आपण दोघं वीर एकमेकांना पूरक सिद्ध व्हाल। हनुमानाकडून आपल्या समस्येचा वृत्तांत ऐकला आहे। आम्ही महाराज सुग्रीवांच्या वतीनं आपल्याला पूर्ण विश्वास देतो की महाराज आपल्या विश्वसनीय वानरांच्या मदतीनं आपली पत्नी पूज्य सीतादेवींचा शोध नक्कीच करतील, ज्यामुळे आपण त्यांना त्या राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू शकाल। आपलं हे मंगल कार्य सिद्ध झालं की आम्ही अशी अपेक्षा करू की महाराज सुग्रीवांचे मोठे भाऊ बालीनी त्यांचं राज्य व त्यांची पत्नी दोन्ही हिसकावून घेतलं आहे। आपण ते परत आणण्यात त्यांची मदत कराल।
यामुळे तुम्हा दोघांमध्ये एक राजनैतिक युती पण होऊ शकेल. क्षमा करा रिक्षाराज, मी अशा प्रकारे महाराज सुग्रीवांची कोणतीही मदत नाही करू शकत. असं तर एखादा क्षुद्र व्यापारीच करू शकतो की प्रथम आपण मला मदत करा आणि नंतर मी आपल्याला मदत करीन. हे उचित नाहीये. तसंच दुसरी आपण राजनैतिक युतीची गोष्ट केली आहे, पण राजनीतीचा पाया तर केवळ स्वार्थावर उभा असतो आणि माझ्या स्वभावात स्वार्थाला कुठेही स्थान नाही. क्षमा करा नाथ, आम्ही अल्पबुद्धी योनीचे जीव आहोत. आमच्या शब्दांकडे लक्ष न देता फक्त आमच्या भावनांचा विचार करा. आमची भावना पवित्र आहे. आम्हाला ते नातं सांगा ज्यामुळे आम्ही वानर आणि वृक्ष योनीचे समस्त प्राणी आपल्यासारख्या महामानवाबरोबर संबंध प्रस्थापित करू शकू. ते एकच नातं आहे रिक्षराज, जे योनी, जाती, लोक, धर्म आणि सर्व उच्च नीचता ओलांडून एका प्राण्याचं दुसऱ्या प्राण्याशी अतूट नातं स्थापित करू शकतं. आणि ते नातं आहे मित्रत्वाचं नातं. महाराज, मी आपल्याशी ते नातं जोडू इच्छितो ज्याच्यात काही अट नसेल, काही देवाणघेवाण नसेल, काही मोजमाप नसेल, जे स्वार्थापासून दूर असेल आणि ज्यामध्ये फक्त एका गोष्टीची देवाणघेवाण असेल, ते म्हणजे प्रेम. युती तर फक्त एका राजाची दुसऱ्या राजाशीच होऊ शकते, पण मैत्री तर एका राजाची एका रंकाशीही होऊ शकते. म्हणूनच हे सुग्रीव, मी तुझ्या पुढे मित्रत्वाचा प्रस्ताव ठेवत आहे. आपण धन्य आहात राम. मैत्री एक पवित्र गोष्ट आहे. मित्र हे नाही पाहत की समोरचा शक्तिशाली आहे की नाही, त्याच्याकडे धन अथवा पत आहे की नाही. मित्र तोच असतो जो मित्रासाठी न बोलताच आपले प्राण सुद्धा ओवाळून टाकतो. महाराज सुग्रीव, आज आपल्याला आपल्या चिंतेचा सागर पार करण्यासाठी रामाची मैत्रीरूपी नौका मिळाली आहे. श्रीरामांनी आज न मागता मैत्री प्रदान करून जसं एका मृत शरीराला जीवदान दिलं आहे. प्रभू, हनुमान सत्य कथन करत आहे. आपण धर्माविषयी चांगलेच ज्ञानी आहात आणि सगळ्यावर दया करणारे आहात. वायुपुत्र हनुमानानं माझ्याकडे आपल्या यथार्थ गुणांचं वर्णन केलं आहे. आपण श्रेष्ठ मानव जातीचे आहात आणि मी वानर जातीचा आहे. तरी सुद्धा आपण जर माझ्याशी मैत्री करू इच्छिता तर माझे हात अशा प्रकारे हातात घ्या जसे पिता आपल्या पुत्राचे हात पकडून त्याला सांभाळतो. माझे हात आपल्या हातात घ्या ना स्वामी. कपिराज, आजपासून आम्ही आपले झालो. हे प्रभू, उठावं. कपिराज, आपण तर आमचे मित्र आहात. माझ्यासारख्या हरलेल्या, आपल्या पदापासून वंचित आणि दुःखी वानराला आपण आपली मित्रता प्रदान केली. रामा, आपलं हृदय सागरापेक्षाही विशाल आहे. खरा मित्र तोच आहे जो आपल्या हरलेल्या मित्राला पुन्हा विजयी करण्यासाठी आपल्या सर्वात प्रिय वस्तूचं बलिदान करतो. हे सुग्रीव, आम्हा रघुवंशीयांना आमचा धर्म, आमचा गौरव प्राणाहूनही प्रिय आहे.
परंतु आपल्या मित्राचा राग घालवण्यासाठी आणि त्याला विजयी करण्यासाठी जर गरज पडली तर मी तेही बलिदान करीन. मैत्री निभावण्यासाठी जर मला पापकर्म करून नरक जरी भोगावा लागला तर मला मंजूर आहे. हाच मैत्रीचा आदर्श आहे आणि हीच माझी शपथ आहे. मी या पवित्र मुहूर्ताला अमर करण्यासाठी अग्निदेवतेला साक्षी म्हणून आणलं आहे. स्वामी, आपण दोघं अग्निदेवाची प्रदक्षिणा करा. यामुळे या मैत्री बंधनाला देवतांचा आशीर्वाद मिळेल. यावेळी ह्या स्वामी, अग्निदेवतेला अर्पण करा. आजपासून आपलं दोघांचं दुःख आणि सुख एकच आहे. आजपासून जे काही आमचं आहे ते आपलं होईल. सुख, वैभव, साम्राज्य जे आज आहे, जे उद्या असेल, ते सर्व आमच्याप्रमाणे आमच्या मित्राचं पण असेल. मित्रा, मी तर भावनेच्या आवेगात आपला झालोय. आता मित्राच्या नात्यानं माझं पहिलं कर्तव्य आहे की आपली सुख नंतर वाटू, आधी आपलं दुःख वाटू. मी अग्निदेवासमोर आपल्याला वचन देतो की आपल्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या वालीचा निश्चित वध करीन आणि आपल्याला आपलं गेलेलं राज्य आणि आपली पत्नी परत मिळवून देईन. माझ्या भात्यातील हे तेजस्वी बाण अमोघ आहेत. यांचा वार कधी फुकट नाही जात. ते रागात असलेल्या सर्पाप्रमाणे सुटतात आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर आघात करतात. हे मित्रा, आम्ही भलेही तपस्वी वेशात आहोत, पण आमच्यामध्ये क्षत्रिय वृत्तीचा उत्साह आणि गुरूंनी दिलेली अस्त्रविद्या आहे. आम्ही त्याच उत्साहाच्या आणि अस्त्रबळाच्या भरवशावर विश्वास देऊ इच्छितो की आता शीघ्र त्या दुराचारी वालीला माझे हे बाण अवश्य मारून टाकतील. महाराज, ज्या घरामध्ये भाऊ भाऊ दोघंही खऱ्या प्रेमानं एकत्र राहतात, अशाच घराला या धरतीचा स्वर्ग म्हणतात. आपण दोघं भाऊ एकत्र राहू शकला नाहीत, ही खूप दुःखद गोष्ट आहे. आपल्या दोघात शत्रुत्व कोणत्या कारणानं आलं हे मी जाणू इच्छितो. दोन भावांच्या मध्ये शत्रुत्व खरंच खूप दुःखद गोष्ट आहे. परंतु वालीने खूप अपमानास्पद वागणूक माझ्याशी केली आहे. त्याने लाथ मारून मला राज्यातून घालवून दिलं. इतकंच नाही, माझ्या पत्नीलाही, जी मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहे, त्याने हिरावून घेतलं. जितके माझे शुभचिंतक सोबती होते, सर्वांना त्याने बंदी बनवून टाकलं. या सर्व गोष्टीची आठवण होताच माझ्या आत्म्यामध्ये प्रतिशोधाची भावना भडकून उठते. या अंतर्ज्वालेला शांत कर मित्रा. ही ज्वाला तर केवळ वालीच्या रक्ताने शांत होऊ शकते राघवा. कारण जरी मी हृदयात उठणाऱ्या या ज्वालेला शांत करण्याच्या गोष्टीचा विचार जरी केला तरी वाली विचार करू नाही देत. तो मला आणि माझ्या सोबत्यांना जीवे मारण्यासाठी कुणाला ना कुणाला इथं पाठवतच राहतो. म्हणून आम्ही सर्वजण त्याच्या जाचातच राहतो.
आपल्याला पाहून जेव्हा आमच्या गुप्तचरानं सूचना दिली तेव्हा थोड्या वेळासाठी आम्ही घाबरलो होतो की आपणही त्या दुष्टानं पाठवलेलेच आहात, आम्हाला मारायलाच आला आहात. म्हणून आम्ही हनुमानाला वेश पालटवून आपलं गुपित जाणण्यासाठी पाठवलं होतं. ही अवस्था तर खूप वाईट आहे, कारण जेव्हा कोणी पुरुष हिंमत हरून अशा प्रकारे उत्साहहीन होतो तेव्हा त्याच्या जीवनात क्षणोक्षणी, अगदी प्रत्येक क्षणी एक भय, एक शंकेचा सूर उमटत राहत असतो. मग त्यात कधी पौरुष, साहस आणि पुरुषार्थाच्या भावनेचा उदय नाही होऊ शकत. असा पुरुष कधीही विजयी नाही होऊ शकत. जो विजयी होण्याची स्वप्नच पाहत नाही तो युद्धाची तयारी कशी करेल? मी आपल्याला हे सगळं सांगतोय त्यासाठी माझ्या धारिष्ट्याबद्दल मला क्षमा करा महाराज, परंतु शास्त्र म्हणतं, व्यसने वा कृच्छे वा भये वा जीवतांतगे मन संशय स्वय बुद्ध्या धरती मानव सिंधती. अर्थात शोकात किंवा संकटात अथवा प्राण जाण्याचं भय उत्पन्न झाल्यावर जो आपल्या बुद्धीने दुःख निवारणाच्या उपायाचा विचार करत धैर्य धारण करतो तो दुःखावर विजय मिळवतो. म्हणून आपण शोक आणि भयाला आपल्यावर प्रभाव टाकण्याची संधी देऊ नका, परंतु प्रसन्न चित्त होऊन पुरुषार्थाचा उपयोग करा. मी हा मित्रतेच्या नात्याने सल्ला देत आहे, उपदेश नाही करत आहे. तू बरोबर सांगतोयस लक्ष्मणा, परंतु ज्याचा शत्रू वाली सारखा बलशाली असेल, ज्याला साऱ्या धर्तीवर कुठे आश्रयाला जागा मिळू नये, त्याच्यासाठी धैर्य धारण करणं खूप कठीण काम आहे. आता आपल्या दोघांच्या येण्यानं माझं साहस इतकं वाढलंय की मला पुन्हा आशा वाटू लागली आहे. आशा कधीच सोडता कामा नये मित्रा. लक्ष्मण योग्य सांगत आहे. जो आशा ठेवतो तो सदा विजयी होतो. प्रभू, हे सांगायला ठीक आहे, परंतु आपण वालीच्या शक्तीचा अंदाज नाही लावू शकणार. युद्धात जेव्हा त्यानं माझ्यावर गदेचा प्रहार केला तेव्हा असं वाटलं होतं की हा त्याचा हात नाही, इंद्राचा वज्र आहे. परंतु आपण त्याचं असं काय वाईट केलं होतं ज्यामुळे त्यानं आपल्यावर इतके घोर अत्याचार केले? काही नाही प्रभू, मी तर सदा त्याची सेवाच करत राहिलोय. पित्याच्या मृत्यूनंतर जेव्हापासून तो राजा झाला आणि मी युवराज झालो तेव्हापासून मी एका दासाप्रमाणे त्याची सेवाच करत आलो आहे. आमची किष्किंधा नगरी धरतीच्या खाली एका विशाल गुंफेत वसली आहे. नगराच्या मध्यभागी आमचा राजमहाल आहे. आम्ही तिथेच खूप सुखात आणि आनंदात राहायचो. वाली तारासोबत आणि मी माझी पत्नी रुमासोबत. माझ्या मनात कधीही वालीबद्दल लेशमात्रही वैमनस्याचा विचार नाही आला. त्याच दिवसात मायावी नावाच्या एका पराक्रमी दानवाची एका स्त्रीवरून बालीशी घोर शत्रुत्व निर्माण झालं. मायावी मय दानवाचा पुत्र आणि दुंदुभीचा मोठा भाऊ होता. एक दिवस मध्यरात्रीच्या वेळी तोच मायावी नावाचा दानव किष्किंधापुरीच्या महाद्वारावर येऊन भैरवनाद करत वालीला युद्धासाठी ललकारू लागला. बाले, बाले कुठे आहेस तू? आपल्या शौर्याचा गर्व आहे तुला? बाहेर निघ, आपण आता युद्ध करूया. बाले, बाले, अरे बाले, कुठे आहेस तू? आपल्या शौर्याचा तुला खूप गर्व आहे. आज मायावी दानव युद्धासाठी ललकारतोय. जर हिम्मत असेल तर माझ्या बरोबर लढ, नाहीतर ही किष्किंधा नगरी माझ्या हवाली कर. गरजू दे दादा त्याला, आपण जाऊ नका. रात्री निशाचाराची शक्ती दुप्पट होत असते. बाजू हट सुग्रीवा, वाली ही कोणाहून कमी नाही. दादा, मी आपल्याला एकटा नाही जाऊ देणार. मीही सोबत येतो. चाल तर. आले, कधीपर्यंत तुझ्या बायकोच्या पदरात तोंड लपून राहणार आहेस? नगराच्या बाहेर निघ, माझ्या समोर येऊन युद्ध कर, नाहीतर बांगड्या भार. अरे दोघं भाऊ? नाही 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 नाही, मी नाही लढणार. आम्हा दोघा भावांना बरोबर येताना पाहून दानव भयभीत होऊन पळाला. आम्हा दोघा भावांनी वेगाने त्याचा पाठलाग केला.
दादा, तो भित्र्यासारखा गुंफेत जाऊन लपलाय, त्याला जाऊ दे. नाही सुग्रीवा, तो पुन्हा पुन्हा मला युद्धासाठी ललकारतोय. जेव्हा मद्यपान करून येतो तेव्हा किष्किंधा नगरीच्या दारावर येऊन अशाच प्रकारे गरजतो. आज मी त्याला कायमचा एकदा शांत करून टाकतो. परंतु दादा, शत्रूच्या घरात नीट विचार करून प्रवेश केला पाहिजे. ही गुंफा कुठपर्यंत जाते याची काहीच माहिती नाही. म्हणून माझ्या मते आपण परत जायला आहोत. तू एकदम भित्रा आहे सुग्रीवा, पण बाली कोणाचं ललकारणं सहन नाही करू शकत. आज एकतर तो राहणार नाही, नाहीतर मी राहणार नाही. तू इथेच गुंफेच्या तोंडावर पहारा दे, ज्याने अजून कुणी त्याच्या मदतीला नाही येणार. मी आज जाऊन आज हा नेहमीचा झगडाच मिटवून टाकतो. जेव्हापर्यंत मी येणार नाही, तू इथेच पहाऱ्यावर उभा राहा. समजलं? वालीची आज्ञा पाळण्यासाठी मी गुंफेच्या बाहेर उभा राहून वाट पाहत राहिलो. दिवस दिवस, महिने महिने उलटून गेले. तिथंच वाट पाहत असताना 1 वर्ष निघून गेले. भ्रातृप्रेमानं माझं हृदय व्याकुळ व्हायला लागलं. माझ्या मनात शंका येऊ लागली. गुंफेत कुठे हरवला माझा भाऊ? नक्कीच मायावीच्या हातून मारला गेला असेल. दीर्घ काळानंतर एक दिवस अचानक मी पाहिलं की त्या गुंफेतून फेसासहित रक्ताच्या धारा बाहेर येत आहेत. बरोबर गर्जनेसहित आवाज येऊ लागले. थोड्या वेळानंतर तो भैरवनाथ शांत झाला. रक्त वाहत राहिलं. मी घाबरून गेलो. माझी खात्री झाली दादा वाली त्या भयानक दानवाच्या हातून मारले गेले. मी त्या भीतीने घाबरून गेलो. केवळ दुष्ट दानव बाहेर येऊन आणखीन उत्पात माजवू नये म्हणून त्या गुंफेच्या दारात मोठी दगडाची शिळा ठेवून ते बंद केलं. दुःखाने व्याकुळ होऊन मी किष्किंधापूरला परत आलो. मी जेव्हा परत आलो तेव्हा मंत्र्यांनी हा निर्णय घेतला की वाली असताना मी किष्किंधाचा युवराज होतो, म्हणून तो आता हयात नसताना मला राजा बनवलं जावं. मी आपल्याला सत्य सांगत आहे की मी आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात इतका दुःखी होतो की मला आपल्या राज्याभिषेकात काही रस नव्हता. परंतु मंत्री व इतरांनी या विचाराने की राजाशिवाय आमचं वानर साम्राज्य विखुरलं जाईल, त्याच दिवशी माझा राज्याभिषेक करून मला राजा बनवलं. महाराज सुग्रीवांचा! महाराज सुग्रीवांचा! महाराज सुग्रीवांचा! इथं वाली वास्तवात मेला नव्हता. जे रक्त गुंफेतून बाहेर आलं होतं त्या मायावी राक्षसाचं होतं, ज्याला वालीने मारून टाकलं होतं, त्याचा वध केला होता. वाली गुंफेच्या दारावर जेव्हा आला त्यानं पाहिलं की कोणी गुंफेच्या तोंडावर एक मोठा दगड ठेवला आहे. त्यामुळे त्याला माझ्यावर खूप राग आला. त्याला वाटलं की मी त्याच्याशी विश्वासघात केलाय. कसा बसा तो त्या दगडाला तोडून बाहेर निघाला, सरळ किष्किंधेला आला.
त्यावेळी मी राजदरबारात होतो. वाली तिथे सरळ आला. मी परत आलो. मला माहिती आहे मी जिवंत परत आल्याचे पाहून तुला खूप दुःख झालं असेल. हातात आलेले राज्य जातंय असं वाटलं असेल. नाही दादा, आपण असं गैरसमज करून घेऊ नका. मी हे राज्य आपल्या इच्छेने नाही घेतलं. मंत्री आणि सर्व जनतेने मिळून मला त्या सिंहासनावर बसवलंय. तेही अशासाठी की राज्याशिवाय राज्य पाहून कोणी शत्रू त्याला जिंकण्याच्या इच्छेनं त्यावर आक्रमण करू नये. हे राज्य आपली जबाबदारी आहे. हे राज्य आपलं आहे दादा. मी आपला तोच सेवक आहे दादा. विश्वासघाती, आता अशा गुळगुळीत गोष्टी करण्याची तुला लाज नाही वाटत? या पाप्याला पहा. मी ह्याला आपला लहान भाऊ समजून आपल्या सुरक्षेसाठी गुंफेच्या तोंडावर सोडून गेलो होतो, हे सांगून की मी येईपर्यंत इथेच पहारा दे आणि जोपर्यंत मी त्या मायावी दानवाशी युद्ध करून त्याला मारून येत नाही तोपर्यंत अजून कुणी राक्षस त्याच्या रक्षणासाठी आत येऊ नये. परंतु याने बंधुद्रोह केला आहे. माझं रक्षण करण्याऐवजी या दुष्टाने त्या गुंफेच्या तोंडावर एक मोठी शिळा ठेवून ती बंद करून टाकली. संधी पाहून राज्य पद सुद्धा मिळवले. आपला भाऊ आणि राजाचा द्रोह करून हा मृत्यूदंडास पात्र ठरला आहे. आता मी आपल्या हातून त्याचा वध केला तर ते अनुचित नाही होणार. नाही महाराज, हे सत्य नाही. आज मी तुला नाही सोडणार. मी काही विश्वासघात नाही केला. तू निर्लज्ज आहेस. तू इथे राजा बनून बसलास. मी 1 वर्षापर्यंत गुफेच्या बाहेर आपल्या आज्ञेनुसार उभा राहिलो. तुला वाटलं मी मेलो. जेव्हा आतून रक्ताची धार निघाली आणि आपण बाहेर नाही आलात, मला वाटलं की दानवानं आपला वध केला आहे. सोडणार नाही मी आज. ठार करीन तुला. मी या भीतीने की दानव मलाही मारून टाकेल आणि किष्किंधालाही उद्ध्वस्त करेल, मी एका मोठ्या शिळेनं त्या गुंफेचं तोंड बंद केलं. माझ्या चुकीची मला क्षमा करा महाराज. मला क्षमा करा महाराज. सोडणार नाही तुला. तू समजतोस मला काय? क्षमा करा. तू राजा झालास. किष्किंधाचं राज्य मिळालं तुला. दुष्ट, पापी, भित्र्या, पळत पुढे चाललास. सोडणार नाही तुला आज. मी पुन्हा पुन्हा क्षमा मागितली, परंतु त्या निर्दयानं थोडीही दया नाही दाखवली. प्रभू, वालीने महाराज सुग्रीवांच्या अन्य मंत्री आणि मित्रांना कारागृहात टाकलं आहे आणि त्यांची पत्नी रुमाला सुद्धा हिरावून घेतलाय. धिक्कार आहे. हा अपराधच त्याला मृत्यूदंड द्यायला पुरेसा आहे. वाली, ए वाली, बाहेर ये. मी तुला सोडणार नाही. आज मी तुझ्याकडून माझ्या अपमानाचा सूड घेणार. ताकद असेल तर बाहेर ये, माझ्याशी युद्ध कर. ए वाली, वाली, हिम्मत असेल तर बाहेर ये. हा सुग्रीवाचा आवाज आहे. हो, त्याचाच आहे. हे इतक्या वर्षानंतर अचानक काय झालं त्याला? वाली, ए वाली, बाहेर ये. आपण थांबा स्वामी. तो थोडा वेळ आरडाओरडा करून स्वतःच निघून जाईल. कोण युद्धासाठी मला आव्हान करेल आणि मी घरात बसून राहू? तू एवढी भित्री कधीपासून झालीस?
मी तर फक्त आपल्यासाठीच सांगत होते स्वामी. ही आपल्या विश्रांतीची वेळ आहे. विश्रांती मी येऊन घेईन. सुग्रीव माझ्या समोर जास्त वेळ टिकू शकणार नाही. मी लवकरच येईन. वाली, ए वाली, बाहेर निघ. बिळात लपलेल्या उंदरा, ही काय उपरती झाली? जा लप जा, जाऊन लप जा आपल्या त्या बिळामध्ये. ओरडू नकोस वाली, युद्ध कर, युद्ध. असं तर मुंगीला देखील आज पंख फुटले. चल मोकळ्या मैदानात चल. चल चल मग चल. लक्ष्मण, वारंवार लक्ष साधू पाहतोय, परंतु दोन्ही भावांमध्ये एवढी समानता आहे की जरासा बेसावतपणा अर्थाचा अनर्थ घडवेल. मी हा बाण नाही सोडू शकत. महाराज घाबरू नका, सगळं ठीक होईल. कसा आहेस मित्रा? वा मित्रा वा, चांगलं वचन पाळलंस. काय साथ दिलीस, चांगली मैत्री निभावलीस. खूप पीडा होते का तुला? कृपाळू रघुवीर, मी आपल्याला पहिल्यांदाच म्हणालो होतो, वाली माझा भाऊ नाही, माझा काळ आहे, काळ. तरीही आपण मला डिवचलं आणि मृत्यूच्या दाढेत पाठवलं, आणि आपण लपून माझ्या पिटाईचा तमाशा पाहत राहिलात. रघुनंदन, आपण असं का केलं? आपण आधीच खरं खरं सांगितलं असतं की तुम्ही वालीला मारणार नाही, तर मी माझं हास्य करायला तरी गेलो नसतो. तुझा राग स्वाभाविक आहे, परंतु शांत चित्तानं विचार करून माझी विवशता जाणून घ्यायचा प्रयत्न कर. तुम्ही दोघं वेशभूषा, उंची, हावभाव सर्व प्रकारे एक समान आहात. दोन्ही भावांचं रूपही एकसारखंच आहे.
तुमच्या दोघातील साम्य पाहून मी भ्रमात पडलो. जर माझ्या चुकीमुळं माझ्या बाणानं तुझ्या हृदयाला घायाळ केलं असतं तर कोण धर्मसंकट होतं माझ्यासाठी. मला शरण आलेल्या एका प्राण्याचा वध करण्याच्या कलंकानं रघुकुलाची कीर्ती मातीत मिळाली असती. याच कारणानं मी शत्रुसंहारक बाण नाही सोडला आणि तुला इतका त्रास सहन करावा लागला. मित्रा, आता तुझे घाव आणि पीडा कशी आहे? प्रभू, हा तर चमत्कार झाला प्रभू. मला आपण स्पर्श केल्यानंच माझा आधीचा सगळा त्रास सगळं नाहीसं झालं. एक नवीन उत्साह शक्तीच्या विरुद्ध प्रवाहाचा संचार होऊ लागला. माझे प्रभू श्रीराम सुखदाई श्रीहस्तांनी मृत शरीरातही श्वासाचा संचार होऊ शकतो. श्रीरामांचा महिमा अपरंपार आहे. हनुमान, मला या संसारापासून दूर पारलौकिक बनवू नकोस. हे तर एका मित्रासाठी एका मित्राचं खरं प्रेम आणि सद्भावनेचं प्रतीक आहे. वानरराज सुग्रीव तर केवळ एक मित्रच नाहीत, तर यावेळी आमचे आश्रयदाताही आहेत. मित्र वत्सल, माझे प्राण आपल्या अधीन आहेत असं म्हणून मला लाजवू नका. आपण मला आज्ञा करा, माझं काय कर्तव्य आहे प्रभू? अन्यायी अधर्मी वालीचा प्रतिकार, पुन्हा त्याला युद्धासाठी आव्हान. लक्ष्मण. होय दादा. खुणेसाठी तू एक पुष्पमाला सुग्रीवच्या गळ्यात घाल, ज्यामुळं आम्ही त्या दोघांना ओळखू शकू. जशी आज्ञा दादा. दूध घ्या स्वामी. वाली, भेकला, लाज नाही वाटत? युद्धातून पळून जाऊन पत्नीच्या पत्रात लपून बसलास? हिम्मत असेल तर बाहेर ये. सुग्रीव तुला युद्धासाठी आव्हान करत आहे, बाहेर ये. ए वाली, बघ तारा, आज तुझी बहीण रुमा विधवा होणार निश्चित आहे. वालीच्या हातून त्याच्या भावाचा वध आज कोणीच टाळू शकत नाही. स्वामी, स्वामी, पावसाळी नदीप्रमाणे वेगाने येणाऱ्या क्रोधाला आवरून शांत चित्ताने माझी एक विनंती तरी ऐका स्वामी. हा राग तर आता सुग्रीवाची मान मोडूनच शांत होईल. तेव्हा सांग काय सांगायचं असेल ते. बघितलास, तो वैरी पुन्हा दारावर येऊन आव्हान देत आहे. स्वामी, वैरी नाही, आपला भाऊ आहे तो. भावाभावांची लढाई नेहमी जगात हास्याची गोष्ट ठरते. जग आपल्यालाच दोष देईल. मोठे आपण आहात स्वामी. मोठ्या छोट्याचा फरक मातेच्या कुशीपर्यंतच असतो. एका राज्याचे दोन राजे नाही असू शकत, ते जरी भाऊ भाऊ असले तरी. सुग्रीव स्वार्थी आहे, लोभी आहे, सत्तेचा मोह आहे त्याला. त्याला सत्तेचा मोह आहे तर आपल्याला सत्तेचा गर्व आहे स्वामी. तारा, तू आमची पत्नी असून लांछन लावतेस आमच्यावर, भेकड बनवू पाहतेस आम्हाला. नाही नाही स्वामी, वीरात परमवीर आहात आपण. आपल्याशी युद्ध करण्याची शक्ती त्रैलोक्यात कुणाकडे नाहीये. पण वीरतेच्या मस्तीत विवेक शून्य होणं विनाशाचं कारण होऊ शकतं स्वामी. कोणाचा विनाश? नाथ, आवेशात येऊ नका. थोडा विचार करा. आपल्या हातून मार खाऊन पराजित होऊन रणांगणातून पळून गेलेला कोणत्या बळावर आपल्याला पुन्हा आव्हान करत आहे? अंगदने आपल्याला आधीच सावध केलं होतं. हनुमान 2 मानवी तपस्वियांना सुग्रीवाच्या मदतीला घेऊन आलेला आहे. ते तपस्वी मानव पुत्र पर्वताप्रमाणे निश्चल, अटळ, अजय, बालीचं वाकडं करतील. ते तपस्वी साधारण मानवपुत्र नाहीयेत स्वामी. त्यांचं संपूर्ण वर्णन मिळालंय. ज्याने स्वतः शंकराचं धनुष्य तोडून टाकलं, तारका आणि सुबाहूचा वध केला,
ते असाधारण अलौकिक त्रैलोक्य विजेते रामच आज सुग्रीवाचे सहाय्यक बनले आहेत. त्यांच्याकडूनच प्रोत्साहन घेऊन ते पुन्हा आपल्याला युद्धासाठी आव्हान देत आहेत स्वामी. सुग्रीवाचा हा आरडा ओरडा, युद्धासाठी पुनरागमन माझ्या मनात शंका उत्पन्न करत आहेत स्वामी. आपल्या अर्धांगिनीची विनंती मान्य करा. आज यावेळी सुग्रीवशी लढण्यास नका जाऊ स्वामी. बघ, रामाच्या बाबतीत मी पण गुप्तहेरांकडून माहिती काढली आहे. ते धर्माच्या मार्गावर चालणारे आणि समदृष्टी आहेत. त्या धर्माची साथ नाही देणार. नाही नाही. परिणाम काहीही होवो, धिक्कार असो त्या शस्त्र धारण करणाऱ्या योद्ध्यावर जो शत्रूचं आव्हान ऐकून सामोरा न जाईल. सुग्रीव आणि बालीनं एकाच मातेचं दूध प्राशन केलंय. बाली मातेच्या दुधाची लाज न राखणारा नेभळट बनेल, असंभव. स्वामी स्वामी नाथ नाथ, घाईत आपले पिता देवराज इंद्रांनी प्रदान केलेली ही विजयी सुवर्णमाळा परिधान करायलाही आपण विसरलात. स्वामी नाथ, निर्लज्जा, तू परत आलास. मी लहान समजून तुला पहिल्यांदा जिवंत सोडून दिलं होतं, पण आता नाही सोडणार. मला वाटतं तुझा मृत्यू तुला परत किष्किंध्याच्या द्वारावर खेचत घेऊन आलाय. कोणाचा मृत्यू होईल हे युद्धानंतरच समजून येईल. सुग्रीव, माझ्या हातून कशाला मरतोस? अजूनही निघून जा. ढेकळासारखं बोलू नकोस वाली. जर आईचं दूध प्यायला असशील तर ये मैदानात. ठीक आहे, तुझ्या भाग्यात आज मृत्यू लिहिला असेल तर चल, ये. चल. कपट, कपट. मी हारलो नाही, कपटाने मारलो गेलो. तू कपट केलंस माझ्या बरोबर. तू कुलद्रोही आहे सुग्रीव. मित्र्या, भेकड, पराधीन होऊन दुसऱ्याच्या शस्त्रानं माझ्यावर वार केलायस.
तू विजेता बनतोस? अरे नेभ्राटा, तू आपल्या जातीशी विश्वासघात केलायस, कुलद्रोह केलायस, देशद्रोह केलायस. धिक्कार असो तुझा. आलास तो तूच तो राम आहेस. आर्य कुल शिरोमणी श्रीराम, दशरथ नंदन, रघुकुल भूषण, ज्याच्या कीर्तीच्या पताका संपूर्ण आर्यावर्तात फैलावल्या आहेत, तो तूच राम आहेस. तू नीट ओळखलंस कपिवर. हेच आहेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. प्रथम भेटीच्या निमित्तानं किष्किंधापती वालीचा नमस्कार स्वीकार करशील. हे धर्मध्वजाधारी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, मला फक्त एवढंच सांग, कोणत्या मर्यादेचं तू पालन केलंयस राम? अडून लपून तू माझ्यावर वार केला आहेस. अशा प्रकारे वार करणं वीराचं काम नाहीये, हे तर भ्याडाचं काम आहे. या दुष्कर्मामुळे आपल्या वीरतेवर कलंक नाही लावलास राम. राम बोला, राम बोला, उत्तर द्या राम, उत्तर द्या. हनुमान, प्रभू, यांचा बाण काढून टाक, यांची पीडा कमी होईल. खूप दया दाखवतोयस श्रीराम. एका गोष्टीचं उत्तर तर द्या. लढाई तर आम्हा दोघा भावांमध्ये होती, अशा वेळी लपून माझा वध करणं हाच आदर्श आहे का तुम्हा आर्यांचा? मला मारून आपल्या लोकांच्या सभेत निंदेला पात्र नाही ठरणार. माझं आणि तुमचं तर काहीच वैर नव्हतं राम. मग कोणत्या कारणाने हा सुग्रीव इतका प्रिय झाला आणि मी आपला शत्रू झालो? राम, मी का आपला शत्रू झालो? मित्राचा शत्रू शत्रू असतो. सुग्रीव आमचा मित्र आहे. तू त्याच्यावर जो अन्याय केला आहेस, तसंच तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. रघुवंशीय जेव्हा कुणाला वचन देतात, तेव्हा प्राण गेले तरी ते वचन पूर्ण करतात. स्वतःच्या वचनाचं पालन करणं त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे. तसंच त्यासाठी त्यांना निंदेला पात्र बनणंही मान्य आहे. राम, सुग्रीवाशी मित्रता करण्यामध्ये रावणानं पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची सुटका करण्याचा तुझा स्वार्थ नाही आपल्याला, पण प्राण गमावण्याच्या भीतीनं पर्वताच्या घडीत तोंड लपून पडून राहणारा हा भेकड काय तुझी मदत करणार सांग? यासाठी तू किष्किंधापती बालीकडे आला असतास तर बघितलं असतास की मी आतापर्यंत त्या दुराचार्याला बांधून तुझ्या चरणावर टाकलं असतं. सीतेला त्याने सागराच्या अथांग तळाशी, आकाशात किंवा पाताळात कुठेही लपवलं असेल. मी सीता मातेला तुझ्या स्वाधीन केलं असतं. ज्या प्रकारे
क्रूरतेने तू वालीचा वध केलायस. त्या अनितीला तू इतिहासात कधीही न्यायोचित नाही ठरवू शकणार. जो जन्म घेतो तो अवश्य मरतो, म्हणून मला मरणाचं दुःख नाही आहे. माझ्यानंतर सुग्रीवला राज्य मिळेल ते पण चुकीचं नाही आहे. चुकीचं हेच आहे की तू मला रणांगणात माझ्याशी वीराप्रमाणे युद्ध करून नाही मारलंस. मला अधर्मानं मारलायस तू. तू माझी निरपराध हत्या केली आहेस. तुझ्या या पापाचं प्रायश्चित्त कधीच नाही होणार रामा, कधीच नाही होणार. वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म, सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस. आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म, सत्कर्म, न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास. धर्म, अर्थ, काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस. गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच आज तुम्हाला धर्माविषयी उपदेश करत आहेस. माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस. तू स्वतः चपळ आहेस आणि चंचल चित्त असलेले अजित आत्मा वानर तुझे मंत्री आहेत. ज्याप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवतो, तसेच तुझे चपळ मंत्री तुला सल्ला देतात. मग तू धर्माचा विचार कसा काय करू शकतोस? धर्माच्या सूक्ष्म स्वरूपाला कसं समजू शकतोस? धर्माची गोष्ट तर दूरच राहिली. आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या मस्तीत चूर राहून तू तर सामान्य लौकिक आचार व्यवहाराचा विचारही नाही केलास. मोठा भाऊ, पिता तथा गुरु तिघही एकसारखेच पूजनीय मानले गेलेत. त्याचप्रमाणे धाकटा भाऊ, पुत्र तथा शिष्य तिघही एकसारखेच मानलेत. पुत्राची पत्नी, भावाची पत्नी तथा बहिणीशी आपल्या कन्येप्रमाणे पवित्र संबंध ठेवणं सांसारिक, सामाजिक आणि नैतिक धर्म आहे. परंतु तू कधीही कोणत्याही मर्यादेचं पालन नाही केलंस. आपला छोटा भाऊ सुग्रीवावर अन्याय करून त्याचा दोष नसताना त्याला संकटात टाकलंस आणि त्याच्या जिवंतपणीच त्याची पत्नी रुमाला अधर्म आणि अनितीनं पत्नीप्रमाणे स्वतःच्या अधीन ठेवलंस. अशा पुरुषाचा वध करणंच त्याच्यासाठी योग्य दंड मानला आहे. जरी हे माझं पाप होतं तरी शासन करण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो. तुला काय अधिकार होता न्यायाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याचा? अहंकारी वानरा, तुला हे माहीत असलं पाहिजे की पर्वत, जंगल आणि न्यायानं युक्त ही सारी पृथ्वी आम्हा शिवाकू वंशाच्या राजांची आहे. यावेळी शिवाकू वंशाचे राजा भरत आहेत. त्यांच्याच आज्ञेचं पालन करणारा आणि पवित्र शिवाकू वंशाचा वंशज या नात्यानं इथले पशु, पक्षी, नर, वानर सगळ्यांबद्दल दयाभाव ठेवणं किंवा त्यांना दंड देण्याचा अधिकार मला प्राप्त आहे. धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करते आहेत आणि ते असताना कोणीही प्राणी धर्माविरुद्ध आचरण नाही करू शकत. म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याच आज्ञेनं श्रेष्ठ धर्माप्रमाणे स्थिर राहून तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट पुरुषांना विधिवत दंड देतो. वाली, सत्पुरुषांचा धर्म अतिसूक्ष्म आहे. तो समजणं खूप कठीण आहे. इतकं जाणून घे, जर राजानं पाप्याला दंड दिला तर पापी तो दंड भोगून निष्पाप ठरतो. परंतु जर राजानं पाप्याला उचित दंड नाही दिला तर त्या दंडाचं फळ राजाला स्वतःला भोगावं लागतं. मनुस्मृतीमध्ये मनु महाराजानं पण हेच सांगितलं आहे. राजभीकृत दंडास्तु कृत्यो पापानि मानवाः निर्मला स्वर्ग मायांती संतः सुकृती नौपथा शासनात वापि मोक्षाद्वाः इस्तेनः पापात् प्रमुच्यते राजात दुःशासन पापस्य तद्वापनौति किल्विषम. हे वानरराज, तुझे पाप केलं आहेस त्यानुसार तुझा वध सर्वतः धर्मानुसार उचित मानला जाईल.
हे दिव्य स्वरूप नरोत्तम दुष्टपणा अहंकाराचे पडदे माझ्या डोळ्यासमोरून दूर झाले आहेत. माझ्या आत्म्याचे अंतःचक्षु उघडत आहेत. जणू आत्म्याने परमात्म्याला ओळखलेलं आहे. आपल्या अमोघ बाणाच्या पिडेच्या घावामुळे आणि अज्ञानाच्या आवेशामध्ये माझ्याकडून तुमच्याबद्दल अनुचित उद्गार बाहेर पडले. त्यासाठी क्षमा करा प्रभू. आपण तर परमार्थ तत्वाचे यथार्थ ज्ञानी आहात आणि मी धर्मभ्रष्ट प्राण्यांमध्ये अग्रगण्य आहे. हे कृपा सिंधू, माझा अंत मला चेतनाहीन करणार आहे. त्याआधी मला आपल्या चरणाची धूळ देऊन मला प्रायश्चित्त करू देत प्रभू. प्रभू 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 प्रभू. हे वानरराज, प्रायश्चित्त तर तुझं शिक्षा भोगूनच झालं. म्हणून सांगितलं आहे, राजाकडून शिक्षा भोगून माणूस परत पापहीन आणि पवित्र होतो. म्हणूनच राजन, तू आता निष्पाप आहेस. म्हणूनच अधीर नको होऊस. तुझ्या मनातून मृत्यूचं भय संकट काढून टाक. आम्ही सर्व तुझ्या दीर्घायूची मंगल कामना करून तुझी सेवा आणि उचित उपाय करून तुझ्या प्राणांचं रक्षण करू. प्रभू, आता रक्षण कशासाठी? जीवन तर परत परत मिळेल, परंतु या हातांनी मरण येऊन मोक्ष तर नाही मिळणार. हे रामा, असा मृत्यू परत नाही मिळणार. प्रभू, परत नाही मिळणार. जन्मा मागुनी जन्मचा अंत राम म्हणे येतच नाही. अंतराम म्हणे येतच नाही. अंतराम म्हणे येतच नाही. जो दुर्लभ मृत्यू आज वालीला मिळत आहे, त्याच्या पुढे प्रभू किष्किंधा तर काय? सगळा स्वर्ग, सगळ्या पृथ्वीचं साम्राज्य पण तुच्छ आहे. किष्किंधा तर आता सुग्रीवाची आहे. मला क्षमा कर दादा, मी पापी आहे दादा. स्वामी, स्वामी, काय झालंय स्वामी? किष्किंधाच्या रत्नजडित सिंहासनाचे स्वामी, तुमचं स्थान इथे नाहीये. मोठमोठे गजराज, गिरिराज ज्यांच्या ठोकरीने धूळ चाखत असत, आज धुळीत पडले आहेत. स्वामी, नाही नाही, उठा नाथ, उठा आपण. तारा, तारा, अगं तू तर ज्ञानाचा सागर आहेस. धीर धर. बघ, तुझ्या समोर तिन्ही लोकांचे स्वामी श्रीराम उभे आहेत. नाही नाही, मी नाही पाहू शकत स्वामी. माझं तर त्रैलोक्य तुम्ही आहात स्वामी. उठा, उठा, आपल्या किष्किंधेच्या राजभवनात चला स्वामी. राजभवनात चला. काही क्षण, काही श्वास बाकी आहेत. नंतर सगळ्या जगाला जाऊन प्रतिष्ठित कर आपल्या पतीला, किष्किंधाच्या राजा वालीला. मलाही बरोबर घेऊन जा स्वामी. तारा, आजपर्यंत कोणीही कोणाला बरोबर घेऊन नाही गेला, हेच दृढ सत्य आहे. एकटं यायचं, एकटं जायचं, हेच अंतिम सत्य आहे. निसर्गाचा अंतिम नियम आहे.
तारा, तुझी माझी साथ इथपर्यंतच आहे. नाही स्वामी, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत, सुखात दुःखात, जीवनात मरणात, कुठेही मी एकटी नाही राहू शकत. नाही राहू शकत. जिथे आपण आहात तिथेच मी आहे स्वामी. देवी, पूज्य वंदनीय पतिपारायणी, आपलं हे दुःख, आपला शोक अनंत मार्गावर जाणाऱ्या पतीच्या आत्म्याला दुःखदायक बनलं आहे. शांतपणे प्राणत्याग करू दे आपल्या प्राणनाथांना. नाही. राम, राम, राम. शांतिरंतरिक्षगुं शांति पृथिवी शांतिरापः शांतिरोषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वज्ञं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति.